पिंपळगाव नगर परिषदेत सत्तेसाठी महायुतीतच रंगणार चुरशीचा सामना। मतदारांना कवटाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात लक्ष्मीचे दर्शन। पिंपळगावला दिवाळीनंतरची होणार दिवाळी साजरी। ग्रामपंचायतपेक्षा नगर परिषदेत मतदारांचा भाव वधारला। 10 ते 15 हजार मिळणार। नगराध्यक्ष पदासाठी पिंपळगावची आखणी करण्यात अभियंता यशस्वी होणार की पिंपळगावच्या मतदारांची शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टर यशस्वी होणार, हे लवकरच समजणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपळगावात मतदारांना खुश करण्यासाठी कोणकोणते मोठे पॅकेज जाहीर करणार याकडे पिंपळगावच्या मतदारांचे लक्ष। पिंपळगाव बसवंत नगर परिषदेत महायुतीत शेवटच्या टप्प्यापर्यंत युतीबाबत बोलणी सुरू होती, परंतु एका कारणाने नंतर ती युती फिसकटली आणि स्वतंत्र लढण्यासाठी युतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार, भारतीय जनता पार्टी, भाजप आणि शिंदेच्या सेनेची येथे युती झाली आहे। तर राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमदार दिलीप बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवित आहे, तर भाजप सतीश मोरे, बापू पाटील यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवित आहे। राष्ट्रीय काँग्रेस पक्षही या ठिकाणी काही जागा लढत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदासाठी सेवानिवृत्त अभियंता बाळकृष्ण गायकवाड यांना, तर भाजपने डॉक्टर मनोज बर्डे यांना उमेदवारी दिली आहे। नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे, त्यामुळे आता उपनगराध्यक्ष पदाच्या खुर्चीसाठी अनेक मातब्बर निवडणूक रिंगणात आहेत। राष्ट्रवादी आणि भाजपाची युती तुटण्याचे एकमेव कारण म्हणजे उपनगराध्यक्ष पदाच्या बाबतही होते। गायकवाड हे अभियंता आहेत, तर बर्डे हे डॉक्टर, म्हणजे दोन्ही उमेदवार उच्च शिक्षित आहेत। दोघांचेही पिंपळगावमध्ये चांगला संपर्क आहे। गायकवाड हे खासदार भगरे यांचे मेव्हणे आहेत। प्रशासनात अनेक वर्ष काम केल्याचा अनुभव पाठीशी आहे। डॉक्टर बर्डे यांच्यासाठी डॉक्टर असोसिएशनसह भाजपा शिवसेना जोरदार कामाला लागली आहे, तर गायकवाड यांच्यासाठी खासदार भगरे पडद्याआडून सर्व शिक्षकांची मोठ बांधून कामाला लागले आहेत। राष्ट्रवादी पक्षाची साथ तर त्यांना आहेच। पिंपळगाव बसवंतमध्ये भाजपचा मोठा वर्ग असला तरी सर्वसमावेशक राजकारण समाजकारण करणारे दिलीप बनकर यांच्याकडेही पिंपळगावमध्ये मतदारांचा मोठा वर्ग आहे। त्यामुळे ही निवडणूक रंगतदार आणि चुरशीची होत आहे। गेल्या 8 दिवसांपासून वैयक्तिक भेटीगाठी, बॅनरबाजी, चौक सभा, प्रचार सभा, रॅली, सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवारांनी जोरदार प्रचार केला आहे। निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात असून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप सेनेच्या युतीसाठी, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेससाठी सायंकाळी प्रचार सभा होत आहे। सत्तेचा मेवा एकत्र चाखणारे हे दोन नेते आता पिंपळगावात येऊन काय बोलणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहेत। नेहमीप्रमाणे विकास कामांचे मोठमोठे पॅकेज जाहीर करून मतदारांना कवटाळण्याचा प्रयत्नच हे नेते करणार यात शंका नाही। पिंपळगाव बसवंत हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील असून ग्रामपंचायत असताना देखील मतदारांना मोठ्या प्रमाणात लक्ष्मीचे दर्शन दिले जात होते। ग्रामपंचायत असताना मतदारांना 3,000 रुपयांपासून ते 5,000 रुपयांपर्यंत पैसे वाटप करून मते विकत घेतले जात होते। आता तर थेट नगर परिषद झाल्याने मतदारांचा या नगर परिषद निवडणुकीत भाव वधारला आहे। मतदारांना टोकन देऊन बुकिंग सुरू झाल्याचीही दबक्या आवाजात चर्चा ऐकायला मिळत आहे। साधारणतः मतदारांना 10 ते 15 हजारांपर्यंत पैसे दिले जाऊन मते विकत घेऊन विजयी होण्यासाठी उमेदवार धडपड करत असल्याचीही दबक्या आवाजात चर्चा ऐकायला मिळत आहे। यापूर्वीचा इतिहास बघता मतदारांना पैसा वाटा, मते विकत घ्या आणि निवडणुका जिंका या सूत्राप्रमाणे नगर परिषद निवडणुकीत आजच्या शेवटच्या दिवशी पिंपळगावात पैशांचा पाऊस पडून मतदार राजाची दिवाळीनंतरची दिवाळी साजरी होणार आहे। पैसा लगाव सत्ता कमाव हे पिंपळगावसाठीचे सत्तासूत्र आहे। त्यामुळे भाजप युती राष्ट्रवादीकडून मतदारांवर लक्ष्मीचा वर्षाव होणार यात शंकाच नाही। ग्रामपंचायतीपेक्षा भाव नक्कीच जास्त असणार आहे, कारण नगर परिषदेत आता शेकडो कोटींचा निधी येणार व हा निधी सोयीने खर्च करण्यासाठी नगर परिषदेची सत्ता आपल्याच ताब्यात हवी
त्यासाठीच मग होऊ द्या खर्च हीच सर्व पक्षांची नीती आहे.